जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे नाशिक येथे पहिले राज्यव्यापी अधिवेशन संपन्न। जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन नाशिक येथील निसर्गरम्य वातावरण असणाऱ्या गरुडझेप अकॅडमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांचे जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला। या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे उप अधीक्षक वासुदेव देसले, दैनिक महासागरचे संपादक जयवंत महाजन, जागरचे संपादक समीर चव्हाण, गरुडझेप अकॅडमीचे व्यवस्थापक लक्ष्मण डोळस, माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, दैनिक महासागरचे कार्यकारी संपादक सुधीर उमराळकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश सावंत, अल्पसंख्याक सेलचे तन्वीर तांबोळी, गुड्डू सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी जयवंत महाजन यांचे पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान झाले, तर वासुदेव देसले व समीर चव्हाण यांनी पत्रकारिता कशी निर्भीड करावी या विषयावर सविस्तर मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना अपघात विमा, भेटवस्तू व त्यांच्या पत्नीसाठी पैठणी साडी वाटप करण्यात आल्या। यावेळी यवतमाळ, अकोला, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, मालेगाव, चांदवड, निफाड, नाशिक शहर येथील पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा व नाशिक शहर पदाधिकाऱ्यांनी केले। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी शुभांगी मोरे। एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय